सपाट मैदानी प्रदेशावरून जाणारी ती पायवाट चालता चालता अचानक थांबलो. म्हणजे थांबावंच लागलं, कारण अचानक पूर्णच्या पूर्ण वाट अडवणारं एक महाकाय द्वार आडवं आलं होतं. सगळ्यांना पुन्हा एकदा धडकी भरली. नवं द्वार म्हणजे नवीन टप्पा, नवीन संकट, तीही इतकी खतरनाक की नेमकं काय घडेल याचा अंदाजही बांधता येत नाही. सगळ्यांनी पुन्हा एकमेकांकडे पाहून आवंढा गिळला. तिथेच थांबणं किंवा माघार घेणं हे पर्यायच उपलब्ध नव्हते. मी सर्वांना आपापले मणी खिशात नीट असल्याची खात्री करून घ्यायला सांगितली. सर्वांनी खिसे तपासले आणि सचिनचा चेहरा पांढरा फटक पडला, कारण त्याचा मणी खिशात नव्हताच. त्या सैतानी झाडाच्या पारंब्यांनी त्याच्या दोन्ही पायांना विळखा घालून उलटं लटकवलं, तेव्हाच तो शनिचर मणी कुठेसा पडला असणार. सचिनचा गळा कोरडा पडला. अचानक त्याला तहान लागली, पण पाणी आणायचं कुठून? मण्याशिवाय इथून पुढचा प्रवास म्हणजे जीवाशी खेळ. विजय बॅगेत पाण्याची बाटली शोधू लागला, तेव्हा साईड नेटमध्ये त्याला तो मणी अडकलेला सापडला. सचिनने बॅग माझ्याकडे फेकली, तेव्हाच नेमका तो त्याच्या खिशातून पडून तिथे अडकला असणार. काही म्हणा, आमचं नशीब बलवत्तर होतं. सचिनने पुन्हा मणी नीट खिशात ठेवून दिला. थोड्याच अवधीत त्याला बरं वाटू लागलं. मंगेशने माझ्याकडे एकदा पाहिलं. मी नजरेनेच होकार दिला. त्याने पूर्ण ताकद लावून ते तिसरं द्वारही ढकललं. यावेळी कुठलाच भयप्रद आवाज झाला नाही. कदाचित दाराचं नुकतंच ऑइलिंग झालं असावं. आम्ही आत शिरलो आणि दार प्रथेप्रमाणे आपोआपच बंद झालं. समोर पुन्हा कित्येक मैलांपर्यंत तसाच सपाट प्रदेश होता. आकाशात लाल पिवळ्या रंगाचे ढग होते. वटवाघळासारख्या पक्ष्यांचे थवे अधेमध्ये उडत जात. खाली तशीच दूरपर्यंत नेणारी पायवाट होती. शेजारी पुन्हा एक पाटी दिसली. मोहमयी वालुका सागर. भूत, पिशाच्च, रक्त, हत्याबित्या काही नाही या नावात. हा नरकातला सेफ झोन वाटतो मला, लिंबाजी म्हणाला. नरकात काहीच सेफ नसतं मित्रा. इथे प्रत्येक भागाची एक मिस्ट्री आहे आणि शेवटी ही मिस्ट्री आपण सॉल्व करायला पाहिजे, राजेशने म्हटलं. तेव्हाच एकाएकी विजय ओरडला, भेंडी ते सगळं सोडा आणि हे बघा काय. गरम भांड्याला स्पर्श होताच आपण जितक्या वेगाने हात मागे घेतो तसंच आम्ही विजयने दाखवलेल्या बोटाकडे नजर फेकली. त्या चिंचोळ्या रस्त्यावरून खाली उजव्या बाजूला दूरवर एक स्त्री उभी होती. तिने साजेसा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. अंगावर नेमके पण सुंदर दागिने होते. थोडा सौंदर्य प्रसाधनांचा वापरही तिने नक्कीच केला असावा, कारण आमच्यापासून 30-40 फूट दूर असूनही तिचं सौंदर्य नजरेत भरत होतं. हा एक भ्रम आहे. सैतान आपल्याला मोहात पाडू पाहतोय मित्रांनो. दुर्लक्ष करा आणि चालत राहा. लक्षात ठेवा, आपण मोहमयी वालुका सागरात आहोत. मी इशारा दिला. त्या लावण्यवतीकडे मोठ्या मुश्किलीने दुर्लक्ष करून सगळे पुढे चालू लागले. ते पाहताच त्या सुंदरीचा चेहरा पडला. प्रियकरापासून दुरावलेल्या एका भावविव्हळ प्रेयसीप्रमाणे तिची अवस्था झाली. इतर कुणी असता तर नक्कीच तिच्या मोहपाशात अडकला असता. थोडा आणखी चालल्यावर दुसरी तरुणी वाटेशेजारी उभी असलेली दिसली. पहिली स्त्री जर पौर्णिमा असेल तर ही कोजागिरी म्हणायला हरकत नाही. तिने चांदण्यासारखीच शुभ्र वस्त्रे घातली होती. दागिने नव्हतेच, मेकअपही केलेला वाटत नव्हता, पण तिचे मूळचेच सौंदर्य इतके आरसपानी होते की तिला या बाह्य शृंगाराची गरजच नव्हती. तिचा वर्ण उजळ होता, गाल आरक्त होते, नाकी डोळी ती इतकी नीटस होती की तिच्या चेहऱ्याची ठेवण सौंदर्याचा सर्वोत्कृष्ट आदर्श म्हणून नमुना दाखल ठेवावी आणि इतर सौंदर्यवतींच्या सौंदर्याचे मोजमाप करावे. तिच्या डोळ्यांचा रंग गहिरा हिरवा होता. ते पाणीदार होते, सुबक होते, त्यांच्यात व्याकुळता होती. आधी तिच्या पापण्या ढळलेल्या होत्या, परपुरुषाला पाहून कुठल्याही घरंदाज स्त्रीच्या ढळाव्यात तशा. पण आम्ही जवळ जाताच तिने त्या वर करून आमच्याकडे अशा अर्थतेने पाहिलं की तिच्यावर जीव ओवाळून टाकावा आणि तिच्या शरीराच्या काटेकोरपणाबद्दल काय बोलावं. स्त्री देहाचं कुठलं आदर्श परिमाण असतं का? असेल तर ते बदला,
कारण आमच्या नजरेसमोर असलेल्या स्त्री देहापेक्षा कुठलंच प्रमाण आदर्श असू शकत नाही. बांधा कमनीय असतो म्हणजे काय, याच बांध्याला कमनीय म्हणत असावेत. इतकी सुबक देहमूर्ती कोरण्यासाठी देवाला तरी कुठून प्रेरणा मिळाली? एखाद्या अप्सरेकडून. पण अप्सरा तरी इतक्या सुंदर असतात का? छे, यापेक्षा सुंदर कोणी असूच शकत नाही. पाण्यापेक्षा अधिक पातळ, हवेपेक्षा अधिक प्रवाही, ब्रह्मांडापेक्षा अधिक अथांग काही असतं का? नाही ना. मग हिच्यापेक्षा अधिक सुंदर कोणी असणं कसं शक्य आहे? आजवर मी अनेक सौंदर्यवती पाहिल्या. केतकी, गौरी आणि गार्गी त्यातील सर्वोत्कृष्ट. त्या इतक्या सुंदर आहेत की विश्वसुंदरींनाही लाजवतील. पण हे सौंदर्य काही औरच आहे. हे दैवी सौंदर्य आहे. हे स्वर्गीय सौंदर्य आहे. आमच्या नजरा तिच्यावरच खेळल्या आहेत हे पाहून तिने सलज्जतेने म्हटलं, बरं झालं तुम्ही आलात. मृतकांच्या नगरीत जिवंत माणसं पाहून मला अतिशय आनंद झालाय. शेवटी परमोच्च शक्तींनी माझी प्रार्थना ऐकलीच आणि तुम्हाला माझ्या सुटकेसाठी पाठवलं. तुम्ही मदत कराल ना? मला या नरक यातनातून सोडवाल ना? तो शेवटचा ना उच्चारताना तिने आपल्या ओठांची आणि हातांची अशी काही नाजूक हालचाल केली होती की आमच्या काळजाचा अक्षरशः तुकडा मोडला गेला. मोठ्या मुश्किलीने मी तिच्यावरून नजर हटवून माझ्या आसपास पाहिलं. 8ही जण कधीचे गारद झाले होते. सचिन, किरण आणि विजयचं तोंडही उघडं पडलं होतं. कुणाचाच आपल्या नजरेवर विश्वास बसत नसावा. हो, आम्ही करू तुमची मदत. सैतानाने आम्हालाही कटकारस्थानाने पाताळात अडकवलंय. पण त्याला ठाऊक नाही आम्ही कोण आहोत आणि काय करू शकतो ते. आम्ही मायावी याक्षिकाला पराभूत केलंय. कित्येक सैतान पूजकांनाही जन्माची अद्दल घडवली आहे. आता सैतानालाही चांगला चिंगा दाखवू. तुम्ही अजिबात घाबरू नका, विजय म्हणाला. सुंदर स्त्रीला पुरुष आपल्या कर्तृत्वाने जिंकू शकतो. अचानक विजयला तिच्या पुढे आमचं कर्तृत्व सादर करण्याची खुमखुमी आली. पण आपलं नुकतंच लग्न झालंय हे तो विसरला असावा. मी त्याच्या कानात हळूच याबद्दल सांगितलं. अचानक त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो किंचित दुःखी झाला. दबक्या आवाजात म्हणाला, लग्नाची थोडी घाईच केली मी असं वाटतंय. यात त्याचा काहीच दोष नव्हता. त्या लावण्यवतीचं सौंदर्यच इतकं लाजवाब होतं की कुठलाही पुरुष ढासळला असता. मग तो विवाहित असो वा अविवाहित, सभ्य असो वा असभ्य. ती सौंदर्यवती आमच्यापासून अवघ्या 8-10 फुटांवर उभी होती, पण वाटेवरून खाली. हे पाहून राजेशने विचारलं, तुम्ही अशा एकट्याच खाली का उभ्या आहात? वर या, आमच्यासोबत चला. आम्ही सैतानाकडे चाललो आहोत. तिथे आम्ही त्याला इथे नाहक अडकवून ठेवल्याचा जाब विचारू. गरज पडलीच तर त्याच्या सत्व परीक्षांना सामोरं जाऊ. सुटकेसाठी जे वाटेल ते करू आणि आमच्यासोबत तुमचं स्वातंत्र्यही मागून घेऊ. चला. सैतान शब्द ऐकताच ती शहारली. तिच्या मोहक चेहऱ्यावर भय आणि खिन्नता एकदम दिसू लागली. ती म्हणाली, त्या क्रूर सैतानानेच तर इथे कैद केलंय मला. 1500 वर्षांपूर्वीची गोष्ट. अवंतीपुराचे सम्राट महाराज समरकेसरींची मी सुकन्या. माझ्या रूपावर अवघे राज्य भाळले होते. राज्याच्या भेटीस येणारे देशी विदेशी पर्यटक आणि प्रतिनिधींच्या मार्फत माझ्या सौंदर्याची ख्याती सर्वदूर पसरली. देशोदेशींचे रुबाबदार पराक्रमी गडगंज श्रीमंत राजे महाराज राजपुत्र मला विवाहाची मागणी घालू लागले. परंतु माझे सौंदर्य पाहता स्वर्गातून एखादा गंधर्वच माझा जीवनसखा बनण्यासाठी अवतार घेईल असा माझा ग्रह झाला होता. नेमके कुठे चुकले ठाऊक नाही, पण सैतानाची नजर माझ्यावर पडली. त्याला माझे मनोगत कळले असावे. त्याने रुबाबदार गंधर्वाचे रूप घेऊन मला प्रसन्न केले. मी त्याच्यावर भाळले. परंतु आमच्या राज्याचे महापंडित महर्षी विद्याधर एक तपस्वी होते. त्यांनी गंधर्वाच्या वेशातील सैतानाचा कावा ओळखला. महाराजांना आणि मला सावध केले, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. सैतान आणि त्याच्या 9 दैत्यांनी राज्यावर आक्रमण केले. सैन्याने पराक्रमाची शर्थ केली, परंतु दानवांपुढे मानवांचा निभाव कसा लागणार? आम्ही दयनीयरित्या पराभूत झालो. सैतानाने आमच्या पित्याची निर्घुण हत्या केली. पंडितांनाही जबर घायाळ केले.
परंतु मृत्यूशय्येवर असताना त्यांनी सैतानाला शाप दिला, जिच्यासाठी तू इतका रक्तपात केलास तिच्या इच्छेविरुद्ध तुला काहीही करता येणार नाही. सैतान हतबल झाला, जिंकूनही हरला. त्याने मला इथे कैद केले, माझी मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते कधीच शक्य झाले नाही. मग संतापून त्याने मला या वालुकासागरात आजन्म उभं राहण्याची शिक्षा फरमावली. इथे तहान, भूक, आजार, म्हातारपण नाही. असते तर एव्हाना माझ्या अस्थी देखील शिल्लक राहिल्या नसत्या आणि जीवाची सुटका झाली असती. 1,500 वर्षांची ही कैद किती असह्य आहे काय सांगावं. प्रत्येक दिवस जसा उगवतो तसाच मावळतो. आशेच्या चंद्रमाला नरकातील घनघोर अंधकाराचे कधीही न सुटणारे ग्रहण लागले होते. पण काल मला एक दिलासादायक स्वप्न पडलं. चमचमत्या रात्री आभाळातून 9 तारे निखळले, आमच्या समोरच येऊन स्थिर झाले. प्रत्येक तारा एक उज्ज्वल प्रकाश घेऊन आला होता. ते गंधर्व होते, माझ्या सुटकेसाठी आलेले. त्यांच्यातील एकाने माझ्या जवळ येऊन मला उचलले, वालुका सागरातून बाहेर नेले, माझी सुटका केली. तोच माझ्या उर्वरित आयुष्याचा साथीदार असेल असे वाटले. तेव्हापासून डोळ्यात प्राण आणून मी तुमची वाट पाहत आहे. मागची 1,500 वर्षे भयंकर प्रदीर्घ होती. मी सुटकेची आशाच सोडून दिली होती. पण मागचे आतुरतेचे 24 तास तर त्याहूनही प्रदीर्घ वाटू लागले होते. अखेर तुम्ही आलातच. मला अत्यानंदाने रडूच कोसळेल असे वाटते आहे. आणि खरोखरच तिच्या आरक्त गालांवरून काही मोत्यांसारखे थेंब ओघळले. ते पाहून सगळ्यांच्याच काळजाचे पाणी पाणी झाले. आता अजिबात काळजी करू नका राजकुमारीजी, आम्ही आलोय ना. तुमचं स्वप्न खरं ठरलंय. ते 9 गंधर्व आम्हीच आहोत. थांबा, मी आताच खाली उतरून तुमची सुटका करतो, किरण म्हणाला आणि पुढे जाऊ लागला. पण इतक्यात सचिन आडवा आला. म्हणाला, उपट सोंड्या, तुझं एक लग्न झालंय आठवतंय का, की करू वहिनींना फोन? जा कर. आपल्याकडे फोन आणि नरकात नेटवर्क दोन्ही नाही. शिवाय मी पृथ्वी तलावर विवाहित आहे, नरकात नाही. इथले नियम वेगळे आहेत, किरणने युक्तिवाद केला. तसं असेल तर मी पण राजकुमारीला वाचवू शकतो. या नरकातून आपली सुटका या जन्मी तरी शक्य वाटत नाही. मी इथेच कुठेतरी झोपडं बांधून पुढची 1,500 वर्ष हिच्यासोबत संसार करायला तयार आहे. मंगेशने स्पर्धेत उडी घेतली. किती बेईमान नवरे आहात रे तुम्ही. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी तुम्हाला सज्जन समजत होतो, पण एका सौंदर्यवतीसाठी चक्क बायकोला सोडायला तयार झालात तुम्ही. लाज वाटते रे अशा मित्रांची. खरं तर इथे फक्त मी, चेतन आणि विशालच अविवाहित आहोत. पण स्वर्णकांता एक अतिशय सुंदर राजकन्या आहे हे लक्षात घेता तिला बुद्धिमान, रुबाबदार आणि पराक्रमी जोडीदार मिळायला हवा. आम्हा तिघांमध्ये सगळ्यात जास्त होलसेलमध्ये हे गुण कोणाच्या अंगी असतील तर तो मीच. या हिशेबाने स्वर्णकांता माझीच व्हायला हवी. मी तिला सोडवायला जातोय, सचिन गर्वाने म्हणाला आणि पुढे निघाला. लिंबाजी आणि योगेशने त्याला दोन्ही दंडांना धरून मागे खेचलं. एडच्यापणा जर पराक्रम असेल तरच तू पराक्रमी, आणि बेईमानीची भाषा तुझ्या तोंडी शोभत नाही मित्रा. आम्ही जरी विवाहित असलो ना तरी तुझाही मागच्याच आठवड्यात साखरपुडा झालाय हे विसरलास का? आला मोठा रुबाबदार. योगेशने सचिनचा पाणउतारा केला. हे सगळं स्वर्णकांता विव्हळ मुद्रेने पाहत होती. तिच्या सौंदर्यामुळे त्यांच्या राज्यावर सैतानी संकट ओढवलं होतं. तिच्या पिताश्रींना वीरमरण प्राप्त झालं होतं. राज्याची राखरांगोळी झाली होती आणि आता तिच्या अस्मानी रूपामुळेच नरकात आम्हा 9 जणांमध्ये जबरदस्त धुमश्चक्री चालली होती. खरंय, सौंदर्य हे शाप ठरू शकतं. तुम्ही थोडं लांब जाऊन भांडाल का? इथे राजकुमारी स्वर्णकांतासमोर आपल्या मैत्रीचे वाभाडे काढू नका, मी रागाने म्हटलं. 8ही जण भांडत भांडत त्याच वाटेवर थोडे दूर गेले. आता त्यांचे शब्द आमच्या कानावर पडत होते, पण अगदीच अस्पष्ट. मी वाटेवर स्वर्णकांतापासून जवळच उभा होतो. मनात आलं असतं तर 1-2 पावलातच तिच्यापर्यंत पोचून तिची युगानयुगाची तगमग मला संपवता आली असती. 1-2दा तसं करण्याचा विचारही डोक्यात आला, पण गार्गीचा गोंडस चेहरा आठवायचा आणि मन आपोआपच स्थिर व्हायचं.
तशा आम्ही काही आणाभाका घेतल्या नव्हत्या, पण तरीही हा एक अप्रामाणिकपणा ठरेल असं वाटत होतं. माझ्या मनातील हीच चलबिचल स्वर्णकांताच्या लक्षात आली असावी. ती तशाच मधाळ आवाजात म्हणाली, तुम्ही संयमी आणि करारी वाटता. तुम्हीच का नाही माझा उद्धार करत? तुमच्या डोळ्यात कुणा रूपवतीच्या प्रेमाचा अंकुर फुटताना दिसतो. पराक्रमी पुरुषांना एकापेक्षा अधिक स्त्रिया असणं फार मोठी बाब नाही. प्रत्यक्ष आमच्या पिताश्रींचेही 3 विवाह झाले होते. तुम्ही सुद्धा विवाहित आहात का? असेल तरी मला काही हरकत नाही. मी एकदम हैराणच झालो. हे काय बोलते ही? पण ती 1,500 वर्षांपासून इथे खितपत पडल्याय हे आठवलं. त्या काळी राजे महाराज पराक्रमी योद्ध्यांनी अनेक लग्ने करावीत ही सामान्य बाब होती. काही क्षण माझ्याही मनात मोहाचे मोहोळ उठले. खरंच काय हरकत आहे हिची साथ द्यायला? असं सौंदर्य जगभर शोधूनही सापडणार नाही. तिच्याही विवंचना संपतील. आपण अजूनही गार्गीला शब्द दिलेला नाही तेव्हा. पण नकोच. हेही एक मायाजाल असेल तर? माझ्या मनातील संशयी गुप्तहेर स्वर्णकांतेच्या सौंदर्याने घायाळ झालेला असला तरी अजूनही जिवंत होता. त्वरा कर हे सभ्य मनुष्या, तुझे डोळे सांगतात. तू आजवर अनेकांच्या संकट समयी धावून गेला आहेस, मग माझ्याच बाबतीत एवढा निष्ठुर का? तुला माझ्या करुण जीवन गाथेवर विश्वास नाही का? स्वर्गस्थ शक्तींची शपथ घेऊन सांगते, मी तुम्हास दगा देणार नाही. परंतु या पीडित स्त्रीला आणखी ताटकळत ठेवू नकोस. ये, आपली धीरोदात्त पावले टाकत या वालुका सागरात उतर. मला आपल्या सशक्त बाहूंनी उचलून बाहेर ने. माझा उद्धार कर. मी आजन्म तुझ्या चरणांची दासी बनून राहीन. तिने पुन्हा कळकळीची साद घातली. माझे काळीज द्रवले. मी एक पाऊल खाली टाकणार तेव्हाच दुरून कोणीतरी कुणाला तरी सणसणीत कानशिलात लगावल्याचा आवाज ऐकू आला. ते 8ही जण आता आक्रमक होऊ लागले होते. वादावादीवरून मामला गुद्दागुद्दीवर आला होता. मला तिथे जावंच लागलं. साल्या मंगेश, एका पोरीसाठी तू आज हात उचललास माझ्यावर? आपली 15 वर्षांची मैत्री संपवलीस? थांब, आता तुला दाखवतोच होलसेलमध्ये. असं बोलून सचिन आसपास हाणामारीसाठी काही सापडतं का ते पाहू लागला. पण नरकातील रस्त्यांच्या बांधकामाचं टेंडर इथली महानगरपालिका लाच खाऊन देत नसावी. ते अगदी उत्तम आणि सपाट होते. कुठेच अनावश्यक खोदाखोदी केलेली नव्हती. त्यामुळे सचिनला एकही दगड सापडेना. तो उगाचच कावराबावरा होऊन इथे तिथे पाहत राहिला. काय चाललंय काय इथे? चक्क मारामारीवर आलात तुम्ही? आपण मोहमयी वालुका सागरात आहोत हे कसं काय विसरलात? इतर संकटे आपल्याला निष्प्रभ करू शकत नाहीत हे कळल्यावर सैतानानेच मोहाचे बोट दाखवून आपापसात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला नसेल कशावरून. थोडा तरी संयम बाळगा. डोकं स्थिर ठेवा आणि विचार करा, मी रागावून म्हटलं. ते बरोबर आहे रे, पण स्वर्णकांता तरी खरी आहे ना? तिला असंच कायमसाठी ताटकळत ठेवून निघून जायचं? कुणाला तरी तिचा उद्धार करावाच लागेल. तोच कुणी करायचा यावर आम्ही तात्विक चर्चा करत आहोत. मंग्या बघतोस काय? मार त्याला. बधीर माझ्या आणि स्वर्णकांतेच्या मध्ये येतो. विजय ओरडला. तुझी कधी झाली रे स्वर्णकांता? आम्ही काय इथे फक्त एस्केप गेम खेळायला आलोय काय? सगळ्यांना समान अधिकार आहे तिला वाचवण्याचा. आता आपल्या 9 जणांपैकी तो कोण हे फक्त ठरवा, लिंबाजी म्हणाला. प्रत्येकाच्याच डोळ्यावर स्वर्णकांतेच्या स्वर्गीय सौंदर्याची मादक धुंदी चढली होती. अस्मादिकांना काही संधी आहे की नाही? 9 घोस्ट मित्रवर्य संघटनेत तुर्तास अस्मादिकच एकमेव असे आहेत ज्यांचा विवाह झालेला नाही किंवा योजिलेला नाही. अस्मादिकांना कोणती मैत्रीणही नाही. तेव्हा स्वर्णकांतेचा उद्धार करण्याची सुवर्ण संधी अस्मादिकांना बहाल करावी अशी आशादायी विनंती अस्मादिक आपणास सर्वांस करत आहेत. विशालने भावनिक साथ घातली, पण कोणीच त्याचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतं. अखेर मला एक शक्कल सुचली. मी म्हटलं, आपल्याला फार वेळ इथे वाया दवडता येणार नाही, पण स्वर्णकांतेची सुटका झाली पाहिजे हेही तितकंच खरं. म्हणून आपण मतदान करूया. ज्याला जास्त मते पडतील तोच स्वर्णकांतेचा उद्धार करेल. ठीक आहे, मग मी मलाच मत देतो, योगेश म्हणाला. प्रत्येकाने तेच केले. अखेर मी एकटा उरलो. माझं मत विशालला. मी शांतपणे म्हटलं. सगळे चाट पडले.
विशाल फक्त एका मताधिक्याने जिंकला. त्याला हर्षवायू झाला. तो घाईघाईने स्वर्णकांतेजवळ गेला आणि म्हणाला, हे अवंतिका सुंदरी, तुझी 1,500 वर्षांची प्रतीक्षा संपली. हे पहा, अस्मादिक आले. चिखलात उतरून कमलपुष्प खुडावे तसे अस्मादिक तुझला अलगद उचलून घेतील, तुझ्या व्यथांचा नायनाट करतील. विशाल वाटेवरूनच वटवट करू लागला. ए बोरवलीचा बोली बच्चन दास, लवकर काय ते उरक तुझं, नाहीतर मीच उतरेन खाली, किरणने धमकी दिली. विशाल एक पाऊल खाली उतरला. वाटेखालचा उतार फारच निसरडा होता. विशाल थबकला. यावं बोरवली राज्याचे देखणे राजकुमार, आमचा उद्धार करावा. नयनांवर चढवलेल्या या विचित्र काचपट्टी पलीकडच्या डोळ्यात आम्हाला आमच्याबद्दलच्या प्रेमाची तृष्णा जाणवते. आम्हास आपला हात द्या, उद्धार करा. आम्ही आजन्म आपले ऋणी राहू. आम्ही आपले उर्वरित आयुष्य तुमच्या बाहुपाशात व्यतीत करू. स्वर्णकांतेच्या डोळ्यात सुटकेची स्वप्ने उमलली. तृष्णा कसली डोंबलाची, कधीचा तुंबलेला आहे तो चष्मिश, मंगेश चवताळला. एव्हाना विशाल तिच्यापासून हातभर अंतरावर पोचलाही, पण एकाएकी त्याची पावले आत रुतू लागली. तो भयभीत झाला. वालुका सागर एक प्रकारची दलदलच होती, हे आता उमगलं. आत रुतल्याबरोबर विशालने गरकन गिरकी घेतली आणि आमच्याकडे झेपावला. मी लगेच उडी मारून त्याचे दोन्ही हात पकडले, पण पोटापर्यंत वालुका सागरात आणि बाकीचा भाग वाटेवर असा पडलो. इतरांनी घाई करून लगेच माझे दोन्ही पाय पकडले. विशाल कमरेपर्यंत आत रुतला होता आणि क्षणाक्षणाला आणखी आत जाऊ लागला. आम्ही 8 जणांनी मिळून त्याला वर खेचायला सुरुवात केली, पण तेव्हाच एक पाशवी हास्य दुमदुमलं. स्वर्णकांतेने एकाएकी महाभयंकर रूप धारण केलं होतं. खरं तर हेच तिचं खरं रूप असावं. या अथांग सपाट मैदानी प्रदेशाला मोहमयी वालुका सागर म्हणतात ते काय उगीच. स्वर्णकांतेसारख्या आभासी पण अतिसुंदर ललना जागोजागी उभ्या करायच्या. त्यांच्या रूपाने क्वचितच एखादा कोणी भुलला नाही तर मग खोटी करून कहाणी ऐकवून त्यांच्या हृदयाला पाझर फोडायचा. मग तो जवळ आला की ही सैतानी दलदल त्याला शोषून घेणार, आपल्या उदरात कायमचं नष्ट करून टाकणार. आजवर असे कित्येक अभागी या वालुका सागराने गिळंकृत केले असतील. आम्हाला हा सैतानी कावा आधीच उमगायला हवा होता. स्वर्णकांतेच्या बोलण्यात एकदाही देव, परमेश्वर, ईश्वर हे शब्द येत नव्हते. त्याऐवजी ती गंधर्व, स्वर्गस्थ शक्ती असे निरनिराळे शब्दप्रयोग करत होती. मला वाटलं हा त्यांच्या 1,500 वर्षांपूर्वीच्या राजेशाही बोलीचा परिणाम असावा, पण खरं तर क्रूर काळ्या शक्ती देवाचे नाव घेऊ शकत नाही हे मला आधीच का कळलं नाही. आता ही चूक विशालच्या जीवावर बेतायला नको. त्याचा हात माझ्या हातून निसटत चालला होता. मी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होतो, पण आता स्वर्णकांतेनेही, स्वर्णकांता कसली, आता ती महाविद्रूप चेटकीणच भासत होती. तिनेही विशालच्या कमरेला विळखा घातला. त्याला आपल्यासोबतच दलदलीत घेऊन जाण्याचा ती प्रयत्न करू लागली. खालून चेटकीण, वरून आम्ही, अशी विशालची जबरदस्त ओढाताण होऊ लागली. स्वर्णकांतेचं खरं रूप दिसल्यावर प्रत्येकजण हादरला. अजाणतेपणी आपण कुठल्या संकटाकडे चाललो होतो याची पुरेपूर कल्पना आली. प्रत्येकजण माझे हातपाय पकडून विशालसह मला वर ओढण्याचा प्रयत्न करत होता, पण त्या चेटकिणीची ताकद आम्हा 8 जणांना पुरून उरत होती. विशाल वर येईना आणि खालीही जाईना. जबरदस्त त्रिशंकू होऊन बसला. तो माझ्या डोळ्यात पाहून म्हणाला, बंधू चेतन, आज अस्मादिकांचे काही खरे नाही. ऊर्ध्व आणि अधो असा दोन्ही बाजूंनी समसमान तणाव लागत असल्या कारणाने अस्मादिक मधूनच फाटतील की काय अशी भीती सतावत आहे. तू अजिबात बोलू नकोस. हातांची पकड ढिली होत आहे. आम्ही प्रयत्न करतोय, मी म्हटलं. विशाल, तू पॅन्ट सोड. जाऊ दे त्या चेटकिणीला पॅन्ट घेऊन दलदलीत. काही लाजायची गरज नाही. तसंही कोण आहे नरकात बघायला, मंगेशने उपाय सुचवला. अरे ये बिरबल, कुठल्या हाताने पॅन्ट काढणार तो? दोन्ही हात चेतनने धरून ठेवलेत त्याचे. एकही सोडला तरी पकड ढिली होईल आणि ती अवदसा घेऊन जाईल त्याला सोबत. लिंबाजीने हटकले. त्याचे बरोबर होते. मित्रांनो, आता दुसरा काही विचार करू नका, फक्त खेचा.
त्या चेटकिणीच्या सैतानी शक्तीपेक्षा आपल्या 9 जणांची इच्छाशक्ती अधिक आहे हे लक्षात ठेवून खेचा. हे सैतानाचे राज्य असले तरी आपला देव सदैव आपल्या सोबत आहे हे आठवून खेचा. आपल्याला मायाजालात ओढून इथवर घेऊन येणाऱ्या सैतानाला त्याची औकात दाखवण्यासाठी खेचा. आपल्या मित्राला कलिकाळाच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी खेचा. मी ओरडू लागलो. एकाएकी सर्वांच्या अंगी अफजल खानाच्या फौजेवर चालून गेलेल्या मावळ्यांची स्फूर्ती संचारली. लिंबाजी तर चक्क हनुमान चालिसाच गाऊ लागला. चेटकिणीला त्रास होऊ लागला. तिची पकड किंचित ढिली झाली. त्याचा फायदा घेऊन आम्ही विशालला आणखी वर खेचलं. तो पूर्णपणे दलदलीच्या बाहेर आला. सोबत चेटकिणही वर खेचली गेली. तिच्या तळपायांनी वालुका सागराचा आधार सोडताच ती भयावह किंचाळली आणि एकाएकी तिचं पूर्ण शरीर झिजू लागलं. तिच्या देहाची अक्षरशः वाळूच होऊन खाली पडू लागली. काही सेकंदातच ती पूर्णपणे गळून गेली. आता वालुका सागरातली वाळू आणि स्वर्णकांतेच्या देहाची वाळू यातला फरकही कळणं अवघड झालं. कोणी कितीही सुंदर असलं तरी शेवटी उरणार ती फक्त राख, माती आणि वाळूच. आम्ही विशालला पूर्णपणे बाहेर ओढलं आणि एकमेकांची कडकडून गळाभेट घेतली. मोहमयी वालुका सागराच्या मोहपाशातून अखेर आम्ही सही सलामत वाचलोच. लवकरच ते अथांग वाळवंट मागे पडलं. वाट आता अतिशय भयप्रद अशा नगरात पोचली. सर्वत्र लहान मोठे दानव, दैत्य, क्रूर प्राणी बागडत होते. नुकतेच नरकात येऊन ठेपलेल्या पापी आत्म्यांना त्यांच्या कर्मानुसार शिक्षा देत होते. दूरवर एक भले मोठे द्वार दिसत होते. त्याच्या बाहेर कित्येक मैलांपर्यंत पसरलेली मृतकांची रांग दिसत होती. कदाचित हे काल दगावलेल्या लोकांचे आत्मे असावेत. प्रवेशद्वाराजवळ त्यांच्या पापपुण्याचा न्यायनिवाडा चालला होता. इथे येऊन पोचले म्हणजे पुण्यापेक्षा त्यांच्या पापांचा घडाच अधिक भरलेला असावा. विधात्याने ठरवल्याप्रमाणे ठरल्या वेळी ठरल्या जागी मृत्यू होऊन अधिकृतपणे नरकात प्रवेश मिळवणाऱ्यांची ती रांग होती. आम्हाला छळकपटाने जिवंतपणीच इथे आणले गेले म्हणून आम्ही लांबलचक वळसा घेऊन इथवर पोचलो. नरकात प्रवेश मिळवणाऱ्या दुरात्म्यांना वेगवेगळ्या भागात पाठवलं जाई. प्रत्येक विभागाचा प्रमुख एक क्रूर आणि बेढप दैत्य असे. त्याच्या हाताखाली इतर कनिष्ठ दानव आणि विचित्र प्राणी असत. दुरात्म्यांना ते त्यांच्या कर्मानुसार शिक्षा देत. काहींचा शहानिशा तिथल्या तिथे होई तर काही जणांना चापकाचे फटके देत आम्ही आलो त्याच वाटेवरून दूरवर नेले जाई. कदाचित त्यांना मोहमयी वालुका सागर, नरहत्या रक्तवाटिका किंवा मग आत्मक्लेश अंधारकुपात नेऊन यथायोग्य शिक्षा दिली जाईल. बाकीच्या दुरात्म्यांना तिथल्या तिथे ज्या भयंकर शिक्षा दिल्या जात होत्या ते पाहून आमचा सज्जन आत्माही थरारला. अंगावरील काट्यांच्या अंगावरही काटा फुटला. कुणाला उकळते तेल असलेल्या कढईत तळलं जात होतं. त्यांचा टाहो नरकाच्या सैतानी हवेलाही कापरं भरवत होता. काही जणांना हातपाय बांधून विषारी सर्पांच्या गुहेत फेकलं जात होतं. काही जणांना उंच शिखरावरून लाव्हा सागरात फेकलं गेलं तर काही जणांना झाडांना बांधून नरभक्षक पशूंना मोकळं सोडलं गेलं. आतापर्यंत जे झालं ते झालं. यापुढे कुठलंही पाप करणार नाही देवा. सचिन स्वतःच्याच फाडफाड थोबाडीत मारून घेत म्हणाला. सर्वांची तीच गत होती. चालत चालत पुढे निघालो. सगळे दैत्य, दानव, पशु आमच्याकडे रागाने पाहायचे पण काही करत नव्हते. आम्ही सैतानाचे खास पाहुणे होतो म्हणून असेल कदाचित. लवकरच आणखी एक भव्य दिव्य प्रवेशद्वार लागलं. त्यावर कलिशिखराकडे अशी दिशानिर्देश करणारी पाटी होती. दानव द्वारपालांनी दार उघडलं. आम्ही गुपचूप आत गेलो. समोर कमीत कमी 10,000 पायऱ्या तरी होत्या. त्या ढगांपेक्षाही उंचावर वसलेल्या एका प्रासादाकडे जात होत्या. सैतान तिथेच राहत असावा. त्या पायऱ्या पाहून सर्वांच्याच पोटात गोळा आला.